कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सारंग, तू कशाला आणलं? सांगायचं होतं ना कोणाला तरी. अरे मला पण हवाच होता, म्हटलं तुला पण घेऊन जाऊया. ये. मस्त आहे. चल आलो. हॅलो. नमस्कार सारंग मेंदळे. नमस्कार. आवाज ओळखला असेल ना? जगन्नाथ बोलतोय. तुमचा आवाज कसा विसरेत मी, जगन्नाथराव? कशी काय आठवण काढली माझी? तू करायला भाग पाडलंस बाळा. मला असं कळलं की तू अस्मीच्या आई वडिलांची माहिती जमा करतोय. अरे मला सांगायचं, त्यांच्या मागच्या 5 पिढ्यांच्या सगळ्या कुंडल्या तुझ्या समोर मांडल्या असत्या लगेच. मुद्दामून अस्मीचं सत्य माझ्यासमोर ठेवायचं ना तुम्हाला? तसं तर सावली बाबतीत पण काहीतरी सत्य असेलच की. आहे ना, आणि तेही सूर्यप्रकाशासारखं प्रखर. उगाच कौतुक करताय ना सावलीचं माझ्यासमोर. मी पाहिलंय तुम्हा दोघांनाही आमच्या विरोधात प्लॅन करताना. आधी अस्मीला माझ्या आयुष्यात पेरलत आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. तर सावली बाबतीत सहानुभूती निर्माण करताय माझ्या मनात का? एक वेळ अस्मीचं समजू शकतो मी, पण सावलीला मी तुझ्या आयुष्यात पेरलेलं नाही. तुझ्या पत्रिकेतला राजयोगच तिला तुझ्या घरात घेऊन आलेला आहे, आणि तो राजयोग कसा ते तुला लवकरच कळेल. जरा वाट बघ. अजून एक सांगतो, अजूनही सावली खोटी वाटत असेल तर ज्या दिवशी सावली खोटी असल्याचा एक जरी पुरावा माझ्या समोर आणलास तर त्या दिवशी सगळ्या मेंदळे कुटुंबासमोर हा जगन्नाथ नाक घासेल आणि माफी मागेल. आणि हा माझा शब्द आहे. तशी काही तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे. सावली बाबतीत नक्कीच मी पुरावा गोळा करून तुमच्या समोर ठेवेन. देवा, या सारंगवर बारीक लक्ष ठेवा. सावलीच्या घरच्यांबाबतीत मी तशी कधीच माहिती काढली नाही. मला असं वाटतं तिच्या बाबतीत पण काही ना काहीतरी असेलच, ते माझ्या नजरेसमोर आलं नसेल. नाहीतर एक ना एक दिवस ते नक्की सापडेल. त्या जगन्नाथ आणि सावलीचा चेहरा उघडा पाडावाच लागेल. मोठे बिझनेसमन आहेत आमचे जावई बापू सारंग मेंदळे. तुम्ही त्यांना हरिनामाच्या सप्ताहाला बोलवणार असं कसं होईल? तुम्हाला सांगते बरं का गंमत, आम्ही त्यांच्याकडे गेलो ना तर एका दिवसात आम्हाला परत यायला लागतं. हो की नाही हो? तुमचा हेतू शुद्धच आहे बघा. या विचारून बघतो, पर ते 100% येतीलच याची खात्री नाही देऊ शकत बघा. अहो तुम्ही सांगितलं ना तर नक्की ऐकतील ते. सासऱ्याचा शब्द खाली पडून देणं हे आपल्या संस्कारात नाही. बर, तुम्हाला ते कळवतो. बर, येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. होय हो, तुम्हाला वाटतं जावई बापू तयार होतील? बोलून बघू. हॅलो. साऊ बाळा, अगं कशी आहेस तू? मी बरी आहे बाबा. आणि जावई बापू? ते पण बरे आहेत, ते ऑफिसला गेलेत. बर, आणि घरची सगळी मंडळी? सगळे बरे आहेत. तुम्ही बोला ना, तुम्ही कसे आहात? आई कशी आहे? हाय, विठ्ठलाची कृपा. बरं, अप्पू वेळेवर औषधं घेतोय ना? दमवतो जरा, पर तुझं नाव सांगितलं की घेतो गपचूप. बरं साऊ, तुला एक सांगायचं होतं. तुला ठाव आहे ना वा, दरवर्षी आपल्या जत्रेमध्ये हरिनाम सप्ताह असतो आधी. हो. तर ती मंडळी आली होती घरी. या वर्षाला आपल्या जावई बापूसने त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं आहे. तर त्यासनी कल्पना देशील का? नाही म्हणजे म्या येतोच आहे आमंत्रण द्यायला, पर तू बी त्यांच्या कानावर घालून ठेवशील ना वा? हो. ठेवू का फोन? काळजी घे.
विठ्ठल आता तर ही काय नवीन अडचण सारंग सर घरी यायला होकार कसा देतील सुन लो गाँव वालों, इस जयंती की दास्तान. ऐका ओ ऐका, ऐका कुणी ऐका. ही भागवत मंडळी स्वतःच्या जावयासाठी स्वतःच्या सुनेला खोली बाहेर काढायला निघाले ओ. वाटतं का कुणी आजच्या काळात असं सांगा. काय चालू आहे तुझं? काय चालू आहे इकडे? काय चालू आहे म्हणजे? अगं दवंडी पिटण्याआधी मी काय सांगतोय ते नीट ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ? काय ऐकून घेऊ मी? सावळे तिचा नवरा या घरी येणार म्हणून तुम्ही मला माझ्या खोलीतून बाहेर काढताय? हं? हे बरं आहे हो, म्हणजे त्या महालात सावळीची तिकडे मजा, पण इकडे आल्यावर इकडे बी मजा. उसकी तो 20 उंगलियां घी में ना. मी काय ऐकणार नाही, मी माझी नाही खोली सोडणार. अगं असं काय करतेस तू? अगं जरा नीट विचार कर. नाही करायचं मला नीट विचार. नाही सोडणार मी माझी रूम, कळलं का तुम्हाला? मी खोली बाहेर जाणार नाही. नाही नाही नाही. अगं काय नाही 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 नाहीचा पाडा लावलाय नुसता. अगं मी तुला काय कायमची खोली सोडायला सांगतोय वय? अगं विचार कर, एवढा श्रीमंत माणूस, नुसता श्रीमंत नाही तर गडगंज श्रीमंत माणूस तुझ्या खोलीत राहणार. मग तो खुश झाल्यावर असा मोकळ्या हाताने घरातून बाहेर निघेल का? अगं ज्या माणसाकडं सोनं हाय, चांदी आहे, नाणं आहे, पैसा असा खळा 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 वाहतोय, तो माणूस घरातून बाहेर निघताना मोकळ्या हातानं निघल का? तो तुझ्या हातात काहीतरी ठेवून जाईलच की. खरं सांगताय ना? का उगाच माझ्या स्क्रिप्ट मध्ये ऍडिशनल डायलॉग टाकून माझे सीन वाढवताय? हं? झालं का आता? आता खरं बोललो तरी अडचणच आहे म्हणायची. नाही अडचण नाही. सांगा बरं, म्हणजे काय काय देतील ते अजून मला सांगा सांगा. अगं गाडी देईल, बंगला, विचार करू नको, एवढं सगळं असेल तुझ्या. येतो आम्ही. हा, जयंती कोट्टलवार भागवत. तुमची खोली मला प्रचंड आवडली. खर तर तुमच्या खोलीसाठी काही मी गिफ्ट दिलं तरी ते कमीच पडेल. पण काळजी नका करू, तुमच्यासाठी मी गिफ्ट आणलेत. सावली प्लीज. ही मेकअपची व्हॅनिटी फक्त तुमच्यासाठी. हा हो, एवढंच नाही, हे पण डायमंड ज्वेलरी फक्त तुमच्यासाठी. मोठा मोठा. उघड उघड उघड. छान दिसतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.